हाय गाईज, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप दिवसांना ब्लॉग करते आणि आज आहे श्रावणी सोमवार. म्हणजे सोमवार. आज आपण एकदम निसर्गाच्या अशा ठिकाणी जाणार आहोत, तो म्हणजे शंकर देवाच्या मंदिरात. आणि खूप जुना असा मंदिर आहे आणि झाडात म्हणजे आजूबाजूचा निसर्ग आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला भेटणार आणि खूप सारी आपण तिकडचा निसर्ग बघणार आहोत आणि दर्शन पण घेणार आहोत, कारण की सोमवार आहे. तर चला, वेळ न वाया घालवता आपण ब्लॉगला कंटिन्यू राहा. आत्ता जस्ट आपण पोचलो मंदिराजवळ आणि बघा इथं त्रिशूल आहे पहिलीच, आणि त्रिशूलच्या इथं एक माहिती दिलेली आहे. मस्त असा लिहिलेला आहे माहिती संपूर्ण अशी. आणि तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. आणि गाईज, माझा मित्र आलाय ठाण्यावरून खास. नमस्कार. खास दर्शनासाठी त्याला बघायचं होतं हा मंदिर, आणि मी पण खूप लहानपणी आलतो इथं. तर चला आपण दर्शन पण घेऊया. बघा आता देवळाच्याच मागं मस्तपैकी जेवणाची पण आज सोमवार आहे, त्यानिमित्ताने जेवण पण बनवत आहे. आणि इकडे बघा लाडू बनवण्याची मस्त. दर्शन पण खूप छान झालं. आणि अरुण, कसं वाटते दर्शन? कसं झालं? छान झालं दर्शन. आणि कसं वाटलं मंदिर? खूप छान मंदिर आहे. आणि फिरण्यासाठी पण जागा आहे थोडी पाठी, तर आपण तो पण बघूया आता थोडा पाठी जाऊन. आणि इकडे बघा छोटा एक मंदिर आहे, वेताल देव, आणि मस्त वाटते. तुम्ही पण या थोडा. तर चला आपण थोडासा फिरूया. तर गाईज, मस्त मंदिराच्या जेवणाचा स्वाद घेतला. खूप मस्त वाटला प्रसाद. आणि ही साईड, ही मागची बाजू आहे मंदिराची. तर चला या तुम्हाला दाखवतो. मस्त सुंदर असं वातावरण दिसते बघा. मंदिर आहे आणि खूप बसाविसाला वगैरे जागा आहे. तर चला या सर, मी आता पाटणाच आहे. तर काही भरपूर जणांना माहिती नसेल तर तुम्हाला मी सांगतो का इथे पहिला आहे ना शेवागाव होता, आणि जेनपीडी आल्यामुळे तो शेवागाव तो तिथे स्थलांतरित करण्यात आला. आणि इथे त्यांची शाळा वगैरे पहिलीची ती बघा तिकडं, म्हणजे अशा गोष्टी होत्या खूप आधी. तर आता मस्त पण सुंदर असं दाखवतो तुम्हाला काय काय केलं. या हा बघा एक मंदिर, हे बघा शांतेश्वरी आई आपली.
शिवनाथचं मंदिर आहे इथे आणि मस्त वाटते आणि मस्त सुंदर असं मंदिर पण ते बांधलेलं आहे. आणि गाईज इकडे बघा नदी आहे मस्तपैकी सुंदर अशी नदी त्याही केलेली आहे आणि इकडं गार्डन वगैरे या साईडला बसण्यासाठी लोकांना गार्डन वगैरे हे केलेलं आहे आणि मस्त वाटते वातावरणात. म्हणजे आलो आहे ना खूप म्हणजे लहान होतो तेव्हा आलो मला असं वाटते आणि त्याच्यानंतर मी आज आलो आणि खूप छान वाटते बघून. आणि तुम्ही पण या श्रावण सोमवार चालूच आहेत तर एक दिवस नक्कीच या. आणि इकडं बघा मस्त वातावरण आणि क्लायमेट बघा, आवाज बघा, शांतता. सुंदर असं वातावरण आहे आणि दर्शन पण तुम्हाला चांगला भेटेल. जास्त गर्दी पण नसते पण संध्याकाळचे आलेत आणि आज रक्षाबंधन पण आहे त्यामुळे गर्दी नसेल. तर चला आता तर गाईज कसं वाटला शिव मंदिर आणि कसा वाटला माझा ब्लॉग. चांगला वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या. खूप छान वाटते, खूप मस्त निसर्गाचा एक शांत वातावरण असं मस्त मंदिर आहे आणि तुम्ही पण या. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका. असाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.